पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल बचतीचं आवाहन जे आहे ते देशवासियांना केलेलं होतं. त्यानंतर प्रत्यक्षात अनेक मंत्री असतील, अनेक अधिकारी असतील यांच्या प्रवास यामध्ये देखील मोठी कपात केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यानंतर मात्र आता सोलापुरात 3 रुपयांनी पेट्रोलची वाढ जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सोलापूरकरांचा प्रवास आता महागणार आहे. खरं तर भारताकडे काही दिवस पुढे इतकाच साठा जो आहे तो शिल्लक असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलेलं होतं. त्यानंतर आज पहिला फटका जो आहे तो भारताला बसलेला आहे. काल किंमत जी होती त्या ठिकाणी 104 रुपये होती. मात्र आज हीच किंमत आता 3 रुपयांनी वाढलेली आहे. 107 रुपये आपल्याला पेट्रोल पंपावर पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीतच सोलापूर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पेट्रोलची दरवाढ जी आहे ती झालेली पाहायला मिळते. पण बाजू या ठिकाणी 107 रुपये दर जो आहे तो आता या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा पद्धतीने काल 104 रुपये असलेलं पेट्रोल आता 103 रुपये झालेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच नागरिकांच्या काय भावना आहेत त्या देखील आपण जाणून घेऊयात. काका, पेट्रोल वाढलेलं आहे आता 3 रुपयांनी आज काय पाहतोय पेट्रोल वाढलेलं आहे. 3 रुपयांनी वाढले पेट्रोल. काल 104 होता, आज 107 रुपये झालेला आहे. काय सांगाल? पंतप्रधानांनी आवाहन केलं की पेट्रोल डिझेल कमी वापरावं. पण पाहतोय खरं तर नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही बोलायला नका तर आपण आणखी काही मला माहिती बघा काय प्रकार खाली 4 रुपये झाले. पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं की पेट्रोल डिझेल कमी वापरावं. कशाला आता झळ बसणारे तुमच्या कशाला झळ बसणारे 3 रुपयांनी पेट्रोल मागले. पाहतोय आणखी काही आपण प्रतिक्रिया घेऊयात. नंतर पंतप्रधानांनी पण आवाहन केलं की पेट्रोल डिझेल कमी वापरावं. पेट्रोल डिझेल कमी वापरून कसं करणार? गाडी फिरती तर वापरावंच लागणार आहे. भाव लोकांना कामात तुम्ही 1 रुपये वाढवून तरी ते नुकसान घेतले लोकांनी, आहे का नाही? पण पंतप्रधान म्हणतात की देशात युद्धामुळे जे झालं आहे ते आपल्या भावावर युद्ध तिथं झालेलं आहे. इथं काय आहे? भारताला काय समजून पडणार? युद्धाचे 1 महिन्यात पैसे मिळू शकतात. तुम्ही आता कायम खाणारे की आहे का नाही? चला आता काय सांगाल? 3 रुपयांनी पेट्रोल वाढले. पण पंतप्रधानांनी सांगितलं की पेट्रोल डिझेल कमी वापरा. पण आता पेट्रोलचे दर वाढायला सुरुवात झालेली आहे. सांगा पहिल्यांदा तुम्ही बोला नाही कमी करा मग बाकी तुम्ही काय करणार? पण पाहतोय भावना तीव्र आहेत. का पेट्रोल वाढले 300 ते 107 रुपये झाले. आवाहन केलं की जास्त फिरू नका, करू नको म्हणलं, जास्त फिरू नका असं म्हणतात पंतप्रधान. आवश्यक गोष्टी दैनंदिन जीवनात त्या गोष्टी सायकलचा वापर करावा शक्य आहे का? ते शक्य केलं शक्य आहे. वापरू शकतो आपल्याला काय अडचण नाही. पाहतोय खरं तर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर त्यांना पाहायला मिळत आहेत. काहींचं मत आहे की सायकल वापरू, काही म्हणत आहेत की पंतप्रधानांनी स्वतः दौरे कमी करावेत. त्यामुळे एकंदरीतच पेट्रोल दरवाढीवरून आता नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर त्यांना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन प्रवीण नक्कासह सांगली वसे, TVN मराठी, सोलापूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.